2010 मध्ये, म्हणजे जवळजवळ आजपासून 15 वर्षांपूर्वी चव्हाण यांनी जीवन संवर्धन फाउंडेशन सुरू केलं. चव्हाण साहेब, तुमचं MTM मध्ये मनापासून स्वागत. नमस्कार. धन्यवाद. नमस्कार. हा. आता आपण आधी एक छोटीशी क्लिप पाहूयात. तुमचं जे बनवलेली आहे ती, त्यामुळे लोकांना तुमच्या कामाची कल्पना येईल. आपण सुरुवातीला ती बघूयात आणि मग आपल्या प्रश्नांकडे वळूयात. नवे अर्थ दे या विश्वाची आम्ही लेकरे, हे गगना आम्हाला नवे रंग दे, नवे शब्द दे नवे अर्थ दे, जे हृदयाला क्षितिजाची हात करे, या विश्वाची आम्ही ही गोष्ट आहे जीवन संवर्धन फाउंडेशनच्या हसऱ्या ताऱ्यांची आणि त्यांना हास्याचं वरदान देणाऱ्या, हसवणाऱ्या आणि हसतं ठेवणाऱ्या बाल्यरक्षकांची. आज यांच्या चेहऱ्यावर खुलणारं हसू, फुलणारं बालपण आणि आयुष्याची जडणघडण बघताना किती सुयोग्य हातात ही माती घडते आहे याची प्रचिती येते. काही काळापूर्वी ही मुलं अशी नव्हती. अजाणत्या वयात मरण यातना भोगण्याचा शाप माथी घेऊन या शापित कळ्या कुणाच्या तरी दबाव, लैंगिक शोषण, मनमानी, असहायता यांची शिकार बनून समाजाकडून लाथाडली जात होती. भीक मागत होती, कुणाचे तरी 4 पैशांसाठी पाय धरत होती. रस्त्यावर केवळ एक वडापाव पोटात ढकलून, पाय पोटात घेऊन स्वतःचं वर्तमान आणि भविष्य खुंटीला टांगून निजत होती. आज मुंबईसारख्या शहरातल्या असंख्य समस्यांपैकी एक समस्या आहे या भटक्या बेघर मुलांची. ती अनाथ नाही, घरातल्या त्रासाला कंटाळून, मारहाणीला वैतागून कधी पळून आलेली तर कधी पळवून आणलेली. या हिऱ्यांना कोळशाच्या खाणीतून बाहेर काढून पैलू पाडणारे सदाशिव, स्वप्नील, सुजाता, जयश्रीताई हे सारे शिल्पकार आहेत जीवन संवर्धन फाउंडेशन या 10 वर्ष वय असलेल्या संस्थेचे खंदे कार्यकर्ते. शिक्षण संपवून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं पूर्णवेळ काम करतानाच कीर्तनाची परंपरा आणि समाजसेवेचे संस्कार झालेल्या सदाशिव चव्हाण यांची समाजातल्या दुःखित, शोषितांसाठी काम करण्याची धारणा अधिक पक्की झाली. रस्त्यांवर फिरून मुलांच्या सोबतच्या लोकांना समजावत, कधी कायद्याचा धाक दाखवत सोडवून आणलेल्या मुलांची संख्या आज ठाणे, बदलापूर, भिवंडी, टिटवाळा या प्रकल्पात मिळून 170च्याही पुढे गेली. मुळात समस्याच इतकी नाजूक, कोवळी आणि गंभीर आहे, तेव्हा तिला हाताळणारे हातही तितकेच संवेदनशील असायला हवे. ते जीवन संवर्धन फाउंडेशनकडे नक्कीच आहेत आणि हीच त्यांची जमेची बाजू आहे. जीवन संवर्धन फाउंडेशनकडे मूल आल्यानंतर त्याला आहे तसं स्वीकारून आनंदी, सुखी आणि सामान्य वर्तमान आणि भविष्य देण्याचा ते प्रयत्न करतात. एक मूल सांभाळताना होणारी कसरत तुम्ही आम्ही सारेच करतो, पण आई-बाप सोबत नसलेली 170 मुलं सांभाळायला फार मोठं धाडस, जिद्द, उर्मी, व्यवस्थापन आणि माया असावी लागते. गाणं शिकवायला येणाऱ्या ताई, मुलांना अभ्यास शिकवायला येणाऱ्या, अभ्यासाबरोबरच अन्य गोष्टीत प्रवीण करणाऱ्या ताई दादा
यांची भक्कम साथ जीवन संवर्धन फाउंडेशनला आहे. संस्थेच्या सगळ्या प्रकल्पांवर मुलांचा दिनक्रम ठरलेला असतो. अभ्यास, कलाकुसर, खेळ हे तर आहेच, पण त्याचबरोबरीने श्लोक पठण, अग्निहोत्र आणि गोसेवा या नित्यक्रमाच्या गोष्टी आहेत. सकाळी व्यायामाने सुरू झालेला दिवस रात्री अभंग गायनाने निजेला जातो. टिटवाळ्याच्या प्रकल्पावर सध्या वय वर्ष 4 ते 19 मधले 65 मुलगे, ठाण्याच्या प्रकल्पात 60 पेक्षा जास्त मुली, अशी 170 पेक्षा अधिक मुलं आज मायेनं वाढवली जात आहेत. सर्वार्थाने सक्षम बनत उद्याच्या जगात सन्मानाने उभी राहायला तयार होत आहेत. मुलांचे वाढदिवस, कन्यापूजन, नृत्य, गायन हे सगळं शिकता शिकताच कॉम्प्युटर आणि शिवणकामातही पारंगत होत आहेत. आई वडील असून प्रेम, सन्मान, काळजी या साऱ्याला पारखी झालेली ही निष्पाप फुलं जीवन संवर्धन फाउंडेशनमुळे बहरतायत. शिस्त आणि लाड या दोन्हीची अनुभूती घेत स्वतःच्या जीवनाला आकार देण्याचा प्रयत्न करतायत. आता वेळ आपली आहे यांना काहीतरी मदत करण्याची, वाढत्या कामाला हातभार लावून त्यांचा मार्ग अधिक सुकर करण्याची. होय, आम्हाला गरज आहे आर्थिक मदत, जागा, वस्तू, मुलांसाठी नवे कपडे, खेळ साहित्य, अभ्यास साहित्य आणि त्याचबरोबरीने तुमच्या मायेच्या पांघरुणाची. तर आपण या छोट्याशा क्लिपच्या माध्यमातून पाहिलं की जीवन संवर्धन कशा प्रकारचं काम करत आहे. तर सर, मी पहिल्या प्रश्नाकडे येतो. मी पहिला प्रश्न हा विचारेल की जीवन संवर्धनाने जे हे ध्येय निवडलं, तर हे ध्येय का महत्वाचं आहे? कारण की आपल्या समाजात तसा शेवटचा घटक जर कधी म्हटला तर तो म्हणजे रस्त्यावरची मुलं आहेत. आणि स्वातंत्र्यानंतरच्या 80 वर्षाच्या कालावधीत आपण आधुनिक समाजाबरोबर त्यांना जोडू शकलो नाही. एका अर्थाने हे आपलं सामाजिक फेल्युअर आहे. आणि त्याच्यामुळे या मुलांचं जोपर्यंत उत्थान होत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने आपल्या देशाचं उत्थान झालं असं मानायचं कारण नाही. आणि त्याच्यामुळे ह्या मुलांना आधुनिक समाजाबरोबर जोडलं पाहिजे असं आम्हाला वाटलं आणि म्हणून ही मुवमेंट, ही चळवळ जी आहे ती आपण सुरू केली. खरंय, अगदीच महत्वाचं काम तुम्ही सुरू केलंय. ही चळवळ आता हे सगळं बघून खूप बरं वाटलं. पण अजून खूप म्हणजे समाजाकडनं सुद्धा आपल्याला या कामासाठी काहीतरी मिळायला हवंय. निदान येऊन लोकांनी बघायला तरी हवंय, त्याचं अप्रिसिएशन हवंय. इतकं हे महत्वाचं काम आहे. समाजावर तुमच्या या ध्येयाचा काय परिणाम होणार आहे असं तुम्हाला वाटतं? खरं तर हे ध्येय घेऊन आपण ज्यावेळेस हे कामाला लागलो त्याच्यानंतर असं वाटत होतं की आपण रस्त्यावरच्या मुलांना शिकवू शकू का नाही, त्यांचे हॅबिट्स जे आहेत ते आपण चेंज करू शकतो का. कारण की रस्त्यावर ज्यावेळेस मूल राहतं त्यावेळेस त्याला इझी पैसे मिळतात. कारण रस्त्यावर मूल राहिलं तर ते एका दिवसात साधारण 500 ते 700 रुपये जे आहेत ते आरामात कमवत असतं. आणि त्याच्यामुळे एका अर्थाने त्याला सहज अवेलेबल असलेला पैसा, सहज अवेलेबल असलेलं नशा पाणी याच्यातनं आपण बाहेर काढू शकू का,
ही खऱ्या अर्थाने एका अर्थाने आमच्या मनात पण भीती होती. पण आणि गेल्या आव्हान 16 होतं तुमच्या समोर. हा पण एका अर्थाने 16 वर्षापासून ही जी वाटचाल सुरू झाली, तर हम्म. त्याचं खूप चांगलं आउटपुट आपल्याला मिळालेलं आहे. जवळपास 88 मुलं जे आहेत, तर हम्म. ते आज आपल्या प्रकल्पातनं शिकून बाहेर पडलेत. आता टाटा मोटर्समध्ये, महिंद्रा अँड महिंद्रामध्ये, गुड डे कंपनीमध्ये बऱ्याच मुलांचे वेल्डिंगचे व्यवसाय आहेत, प्लंबिंगचे व्यवसाय आहेत. एक मुलगा आपला साऊथ आफ्रिकेला पण गेलेला आहे. अरे वा. त्याच्यामुळे काय आहे, की तुमच्या आमच्या मुलं जसं काम करतात, तसंच ही मुलं पण काम करू शकतात. फक्त त्यांना कॉन्फिडन्स देण्याची आवश्यकता आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याला प्रेम देण्याची आवश्यकता आहे. जर कधी खरंय. आपण प्रेम दिलं, तर ते समजू शकतात. त्यांना त्यांचं भविष्य कळू शकतं आणि हम्म. ते वाईट ज्या त्या सवयी असलेल्या गोष्टींपासून, वाईट गोष्टींपासून ते परावृत्त होऊ शकतात हम्म. व आधुनिक समाजाबरोबर जोडले जाऊ शकतात. हे एका अर्थाने 16 वर्षात प्रूव्ह झालेलं आहे. म्हणजे मला तर असं वाटतं की जरी सहज पैसा त्यांच्या हातात येत असला तरी पण तो जो मार्ग होता त्याचं दडपण त्यांच्या मनावर असणारच. जे वाईट आहे ते वाईटच आहे ना. जेव्हा तुमच्याकडे येऊन त्यांना संस्कार, शांतता, आपलेपणा मिळत असेल तेव्हा ते नक्कीच छान विकसित होत असतील. तुमचा काय अनुभव बरोबर. आहे? हं. आमचा अनुभव असा आहे की खूप छान मुलं करतात. एका हं. अर्थाने पहिले जर कधी पहिला महिना जर कधी त्याचा प्रकल्पावरचा सोडला, तर त्याच्यानंतर 1 महिना मूल जर कधी आपल्या प्रकल्पावर राहिलं, तर त्याच्यानंतर ते सोडून जात नाही. कारण काय असतं की प्रकल्पाचे काही नियम असतात. हं. रस्त्यावर एक मुक्त स्वातंत्र्य असतं. या बरोबर. स्वातंत्र्यामध्ये कोणतीही बाधा नसते. म्हणजे तो रात्री 1 वाजता झोपू शकतो, 2 वाजता झोपू शकतो, सकाळी 11 वाजता उठू शकतो. है ना? हो पण ना. तुम्हाला ज्यावेळेस प्रकल्पात येतात, तर तुम्हाला 5:30 वाजता उठायचं आहे. हं. त्याच्यानंतर ब्रश करायचा आहे, अंघोळ करायची, हात जोडायचे, प्रार्थना म्हणायची आहे. हं. त्याच्यानंतर तुम्हाला व्यवस्थित नाश्ता करायचा आहे, मग तुम्हाला शिकायचं आहे. हे सगळं जे आहे ना, हे अंगवळणी पळायला थोडा कालावधी जातो. त्यावेळेस मूल बिथरू शकतं कारण की बरोबर. तिथे आल्यानंतर हे सगळं त्याला बर्डन वाटायला लागतं. हं. आणि त्याच्यामुळे त्या कालावधीमध्ये 1 महिन्याच्या कालावधीमध्ये आपले सगळे जे कर्मचारी आहेत ते त्याच्यावर जीवापाड प्रेम करतात. बरोबर. आणि खरं तर रस्त्यावर असं त्याच्यावर प्रेम करणारा माणूस नसतो. हं. त्याच्याशी गप्पा मारणारा माणूस नसतो. बरोबर. रस्त्यावर मूल ज्यावेळेस राहतं त्यावेळेस प्रत्येक त्याच्याजवळ जो आलेला घटक असतो, तो त्याचं शोषण करण्यासाठीच आलेला असतो. म्हणजे आपण इमॅजिन करणार नाही 99% मुलांचं लैंगिक शोषण झालेलं असतं. बरोबर. किंवा रस्त्यावर जी मुलं राहतात, त्याच्यात सगळेजण मी म्हटलं ना, सगळ्या अपप्रवृत्ती त्याच्याबरोबर काम करतात. जसं की मुंबईतलं 100% ड्रग्ज रॅकेट या मुलांच्या मार्फत चालवलं जातं. या हं. मुलांनी त्यांचं काम करावं म्हणून त्यांना नशा लावून देतात ते. बॅडलर. हां, मग बॅडलर. हे मुलं व्हाईटनर आहे, टर्पेंटाईल आहे, झेंडूबाम, आयोडेक्स ब्रेडला लावून खाणं आहे, हं. चप्पल चिपकायचा गम पिणं आहे, असं स्वस्तातल्या नशा करतात. आणि हं. खायला वडापाव आणि समोसा. याच्या व्यतिरिक्त मिळत नाही. पण प्रकल्पात आल्यानंतर ज्यावेळेस त्याच्या बरोबर विचारपूस करायला लागतात, त्यावेळेस वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ खायला मिळायला लागतात. कारण बालपण आपलं हो. अनुभवलेलं असेल तुम्ही. हां, हां. तर हो ना. आपल्याला बालपणाच्या आठवणी काय असतात, की आपली आई खूप छान खाऊ घालायची. हं. वेगवेगळे पदार्थ. त्याच्यानंतर आपण विटीदांडू म्हणा, बॉल म्हणा, काहीतरी खेळायला जायचो, धमाल मस्ती करायचो. हे म्हणजे बालपण आहे ना. हो ना. अभ्यास तसा दृष्टीने दुय्यम असायचा. बालपणाचं जर कधी आपण आठवणी काढल्या तर अभ्यास हा दुय्यम स्थानी असतो. पण छान खाल्लो, छान खेळलो ह्या आपल्या आठवणी असतात. आणि त्याच्यामुळे बालपणाचं जे आवश्यक असलेल्या गोष्टी असतात, त्या आपल्या प्रकल्पात नक्की मिळतात. म्हणजे त्याला बरोबर. छान खेळायला मिळतं, छान खायला मिळतं आणि मग मायेची ऊब मिळते. हां, मायेची ऊब मिळते आणि त्याच्यामुळे तो रमतो. तो हं. आपण आपल्या प्रकल्पात जर कधी आलात, तर तुम्हाला कुठेही भिंती दिसणार नाहीत. म्हणजे त्यांचे अरे वाह! निवासस्थान सोडले तर कुठेही भिंती नाहीयेत. म्हणजे तो कधीही पळून जाऊ शकतो. पण हां. आमचा 16 वर्षाचा अनुभव असा आहे, की आजपर्यंत एकही मूल पळून गेलेलं नाहीये. आणि हं. एका अर्थाने या चळवळीचं महत्वाचा धागा आहे, तो प्रेम आहे. आणि प्रेम आहे. त्याच्यामुळे खरंय. तो आपल्या प्रकल्पाशी जोडलेला राहतो, आपल्या व्हॉलंटिअर्सशी जोडलेला राहतो. म्हणजे त्याला ज्यावेळेस एकटं-एकटं वाटतं, त्यावेळेस आपले व्हॉलंटिअर्सना आपण बोलून घेतो, ज्यांनी त्यांना आपल्या प्रकल्पापर्यंत आणलेलं आहे. आणि त्याच्यामुळे एक मायेचा धागा त्याच्याबरोबर कायम असतो. हो. आणि त्याचा फायदा तो टिकण्यामध्ये होतो, त्याचं आयुष्य घडण्यामध्ये होतो. हं, हं.
म्हणजे एक मूलभूतच गरज आहे ना. बरोबर. पाया तुम्हाला मिळाली, त्याची ऊब मिळणं, ते जे वंचित होते त्याच्यापासून ते तुमच्या ह्याच्यामध्ये त्यांना मिळतं आणि मग ते सोडून जाऊ शकत नाहीत. म्हणजे मायेच्या बरोबर. बंधनानं त्यांना तिथं हे केलं बांधून जातंय, ठेवलंय. बांधून ठेवलं हम्म. गेलेलं आहे. तर एकदम बरोबर. हम्म. हम्म. तर आता आपण जाणून घेताना उपेक्षित बेघर मुलांचा पण प्रवास आपण जाणून घेतोय आणि सोबत जीवन संवर्धन कसं त्यांच्यासाठी काम करतंय हे पण आपण जाणून घेतोय. तर मग आतापर्यंत या मुलांच्यासाठी आपण काम करताना जीवन संवर्धन कोणकोणती उद्दिष्ट साध्य केलेली आहेत असं आपल्याला वाटतं? नाही, आणि त्याच्या आधी मला असं विचारावंसं वाटतं की तुम्ही कुठून कुठून मुलं गोळा करून आणताय? ही जी सगळे मुलं आहेत ना, हे मुंबईतल्या रस्त्यांवर राहणारी मुलं असतात. हे हम्म. गोळा केली जात नाहीत. एका अर्थाने काय असतं, की आपले व्हॉलंटियर्स काम करतात. एका मुलाला आपल्या प्रकल्पापर्यंत आणण्याचा कालावधी हा 1 ते 1.5 वर्षांचा असतो. मी तुम्हाला म्हटलं, बरोबर. की हा. रस्त्यावर जे मुलं राहतात त्यांच्याबरोबर सगळ्या अपप्रवृत्ती काम करतात. हो. बरोबर. आणि या मुलांचं लैंगिक शोषणही झालेलं असतं. त्याच्यामुळे आपण जर कधी त्यांच्याशी बोलायला गेलो तर ते पळून जातात. तर हम्म. ते हम्म. आपल्याशी बोलत नाहीत, थांबत नाहीत. कारण त्याला माहिती आहे, की आपल्याजवळ जो माणूस आलेला आहे त्याने आपलं काही ना काही शोषण केलेलं आहे. हम्म. बरोबर. त्याच्यामुळे आपल्या कपाळावर काय आपण खूप चांगले होत असं लिहिलेलं नाही. त्याच्यामुळे त्याचा विश्वास संपादन करणं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. जे आमचे व्हॉलंटियर्स करतात. हा. एक व्हॉलंटियर ज्यावेळेस काम करतो म्हणजे कल्याणचा व्हॉलंटियर्स असेल आणि तो कुर्ल्याला नोकरीला जात असेल, तर कुर्ला आणि कल्याण अशा 2 ठिकाणी तो काम करतो. म्हणजे हम्म. त्याच्या ट्रॅकवर मुलं असतात. मग तो कधीतरी त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो, मुलगा पळून जातो, मुलगी हम्म. पळून जाते. हे सगळं चालू असतं 3-4 महिने. पण कधीतरी असं होतं की ते 1 मिनिटं, 2 मिनिटं असं बोलणं व्हायला लागतं 2-4 महिन्यानंतर. मग हळू-हळू त्या मुलाला पण वाटायला लागतं, की आपल्या जवळ आलेली माणसं आणि हा माणूस याच्यामध्ये काहीतरी फरक तो बघतो. आणि बरोबर. मग ज्यावेळेस त्याच्याशी गप्पा व्हायला लागतात, त्यावेळेस त्याची हिस्ट्री येते आपल्याकडे. मग हम्म. त्यावेळेस कळतं, की मुलगा रस्त्यावर कशामुळे आहे. हम्म. त्याचे कोणी नातेवाईक इथे आहेत, तो पळून आलेला आहे, की अजून काही त्याच्या आयुष्यामधल्या काही प्रक्रिया आहेत. खूप गोष्टी असतात मूल रस्त्यावर ज्यावेळेस येतं त्यावेळेस. हम्म. त्याच्यामुळे काय त्यातला कुठला भाग याच्या जीवनामध्ये काम करतोय. हम्म. मग व्हॉलंटियर्सचं ज्यावेळेस त्याची हिस्ट्री येते, त्यावेळेस व्हॉलंटियर्सची 2 ठिकाणी काम सुरू होते. म्हणजे तो पळून आला असेल, तर त्याचं घर शोधणं, त्याचे नातेवाईक शोधणं याच्यावर काम सुरू होतं. हम्म. त्याच्यानंतर जर कधी त्याचा नातेवाईक तिथे असेल किंवा आई असेल किंवा वडील असेल, व्हॉटएव्हर कोणीही तरी नातेवाईक असतं. तर मग त्यांच्याशी मैत्री करणं हा दुसरा भाग असतो. कारण की हो, नाही तर ते नाही जुळणार. ज्या माणसाच्या ताब्यात ते मुलं असतात, आई असो का वडील असो, ज्याच्या ताब्यात असतं त्याला दर दिवसाला किमान ₹500-700 हा हम्म. मुलगा भीक मागून कमवून देतो. तेच. बरोबर. त्याच्यावर तो नशापाणीच करतो. हो. त्याचं आयुष्याचं काय होईल याचा त्याला विचार नसतो. पण तो हम्म. इतक्या सहजासहजी मुलाला सोडतो असं नाही. आणि नाही. त्याच्यामुळे त्यावेळेस आपला जो स्वयंसेवक असतो त्याचं काम काय असतं, की त्याला हळू त्याचं पण काउन्सिलिंग करायला लागतं, की बाबा रस्त्यावर तू मरशील. काय हम्म. तुला म्हातारपणी सांभाळायला कोणीतरी माणूस असेल, अनेक आजारं लागतात. मग हो. त्यावेळेस हा मुलगा शिकला, काही पैसे कमवायला लागला, तर चांगल्या घरात तुझं शेवट होऊ शकतो. तुला चांगलं जीवन मिळू शकतो. पण त्याला अट एक आहे, की ह्या मुलाला शिकवलं पाहिजे तू. बाकी हम्म. मुलं जसे शिकतात तसं हा पण शिकू शकतो. बरोबर. मग मुलगा आणि ते पालक अशा दोघांचं ज्यावेळेस काउन्सिलिंग सुरू होतं हळू त्याच्यानंतर मूल आपल्या प्रकल्पात येतं. हम्म. पण मग संबंधित समजा गुंडांबरोबर काम करत असतील तर ते लोक त्रास देतात का तुम्हाला? तसं फार घटना घडत नाहीत. काही छुटपुट घटना आहेत, पण तसं काही होत नाही. कारण की इंडिव्हिज्युअल मुलांवर काम करतो ना आपण. हो. बरोबर. हो. म्हणजे बरोबर. ए ग्रुप. अगदीच 10 मुलांवर काम करतो असं नाही होत. हम्म. 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 प्रत्येक वेळेस एक मुलाबरोबर काम करतो आणि त्याच्यामुळे स्वाभाविकपणे त्याचा त्रास नाहीये फार. म्हणजे वरच्या प्रवासात ही एक अशी अडचण आपल्याला पाहायला मिळाली. हम्म. अशा अजून कोणकोणत्या अडचणींना आपल्याला सामोरं जावं लागतं आणि त्याचा सामना आपण कसा केलात? अ, आज अजून अनेक अडचणींना चा सामना आपल्याला करायला लागतो. जसं की मुलगा यायला तयार झाला, पालक मुलाला द्यायला तयार झाले. हम्म. हम्म. तर नंतर प्रश्न निर्माण होतो, की त्याचे डॉक्युमेंट्स काय? तर काहीच नाही. हम्म. बरोबर. आणि मग आपल्या समोर मोठा प्रश्न निर्माण होतो, की त्याला आयडेंटिटी कशी द्यायची? म्हणजे जन्माचा दाखला नाही, काहीच नाही. कुठलंच डॉक्युमेंटच नसतात.
हा. त्याच्यामुळे काय त्याला आयडेंटिटी तर दिलं पाहिजे, कारण की तो आधुनिक समाजाबरोबर राहणार असेल तर हम्म. आधुनिक समाजाचे काही परिमाण असतात. म्हणजे जसं काही त्याचं पॅन कार्ड असलं पाहिजे, आधार कार्ड असलं पाहिजे, अकाउंट पाहिजे. त्याच्यासाठी डॉक्युमेंट पाहिजे ना तुम्हाला शाळेत बरोबर. जाण्यासाठी. शाळा तर चालण्यासाठी. सुदैवाने आपल्या देशामध्ये राईट टू एज्युकेशन ऍक्ट आहे. या ऍक्ट हम्म. खाली आपण या मुलांचं ऍडमिशन करतो. हा. त्यावेळेस आपण ज्यावेळेस मुलांचं ऍडमिशन करतो त्यावेळेस कुठल्याही प्रकारचे डॉक्युमेंट्स आपल्याला या कायद्यामुळे देणं बंधनकारक नाहीये. आणि हम्म. त्याच्यामुळे काय होतं, स्वाभाविकपणे आपण मुलाला घेऊन गेल्यानंतर आपण सांगू ते नाव, आपण सांगू ती त्याची जन्मतारीख, ते त्यांना ऍक्सेप्ट करायला लागतं आणि मुलाचं शिक्षण सुरू व्हायला लागतं. बरोबर. मग या ऍक्ट खाली ज्यावेळेस ऍडमिशन होतं आणि मूल शाळेत जायला लागतं, काही दिवसानंतर आपण त्याचं बोनाफाईड काढतो. त्याच्यानंतर कलेक्टर ऑफिसमध्ये आपल्या लेटर, मुलाचं बोनाफाईड असं गेल्यानंतर मग स्वाभाविकपणे त्याचं आधार कार्ड जनरेट होतं. आधार कार्ड नागरिकत्व मिळाल्यासारखं. हा आधार कार्ड मिळाल्यानंतर मग स्वाभाविकपणे त्याचं बाकी पुढच्या गोष्टी ज्या आहेत, बँक अकाउंट वगैरे ह्या सगळ्या गोष्टी हळूहळू प्रोसेसमध्ये होतात आणि एका अर्थाने त्याला त्याची आयडेंटिटी मिळते. बरोबर. हम्म. ही ही एक प्रोसेस आहे आणि ही खूप लेंदी प्रोसेस आहे. बऱ्याच वेळेस याच्यात पण अडचणी असतात, कारण की ते जर कधी त्यांनी कधी आधार कार्ड काढलेलं असेल, बऱ्याच हम्म. वेळेस काय असतं की म्हणजे आपल्या मुलांचे अडचणी ह्या आहेत की म्हणजे रस्त्यावर ज्यावेळेस मूल असतं ना, तर त्यावेळेस अ, ज्याच्या ताब्यात असेल ना, तर त्याने एक लग्न केलेलं, लग्न म्हणजे लग्न नाही, अनेक वेळेस पार्टनर बदललेले असतात हम्म. रस्त्यावर राहत असताना. तर बरोबर. जर कधी तो महिलेच्या ताब्यात असेल, म्हणजे तुम्हाला सांगायला हरकत नाही, आपल्याकडे 3 मुलं आहेत, पण 3 वेगवेगळ्या बापाची मुलं आहेत, आई एक आहे. मग अशा केसेसमध्ये काय असतं की बऱ्याच वेळेस काय असतात, यांनी कधीतरी आधार कार्ड काढलेलं असतं, पण हम्म. त्यांच्याकडे ते आधार कार्ड येतच नाही. कोणाला हम्म. तरी त्यांनी पैसे दिले असतात, आधार कार्ड काढलेलं असतं. तर यांच्याकडे आधार कार्ड नसतं, पण आधार कार्ड काढण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला असतो. मग आपण ज्यावेळेस ह्या नावाने आधार कार्ड काढायला जातो त्यावेळेस ते पावती येते पहिले, पण बायोमेट्रिक आधार बरोबर. आणि बायोमेट्रिक त्याने पहिला प्रयत्न केलेला असतो. मग त्यांचं आधीचं नाव काय हे हम्म. शोध सुरू होतो. म्हणजे त्याला आयडेंटिटी देणं हे खूप कठीण गोष्ट आहे. पण आपले जिकिरीचं आहे. खरंय. पण आपले पूर्णवेळ कार्यकर्ते, एका अर्थाने आपले पूर्णवेळ कार्यकर्ते पण देवदुर्लभ कार्यकर्ते, त्यांच्यावर प्रेम करणारे कार्यकर्ते, म्हणजे 10-10 वेळेस त्या सेंटरला 3-3, 4-4 तास जाऊन बसलेले असतात. कारण बापरे. हम्म. की एक ध्येय असतं की याला आपल्याला आयडेंटिटी द्यायची आहे ना, याला जोपर्यंत आयडेंटिटी मिळणार नाही तोपर्यंत आपल्याला शिकून त्याला खूप उपयोग होईल असं नाहीये. तर हम्म. ही अडचण असते. त्याच्यानंतर आपला हा जो प्रकल्प आहे हा सगळा लोकसहभागातनं चालणारा प्रकल्प आहे. कारण की हम्म. ह्या मुलांचे आई वडील असे असतात आणि हम्म. नसतील तर त्यांच्या माहितीचे दाखले नसतात. त्याच्यामुळे हे मुलं जे आहेत हे अनाथ मुलं नाहीयेत. हा. त्याच्यामुळे यांचं अनाथ आश्रम म्हणून रजिस्ट्रेशन होऊ शकत नाही हम्म. आणि त्याच्यामुळे स्वाभाविकपणे याला अनुदान कधीच मिळणार नाही. नाही मिळणार. अरे बापरे. हम्म. लोकसहभाग. त्याच्यामुळे सगळं प्रकल्प जो चालतो तो लोकसहभागातनं चालतो आणि त्याच्यामुळे जे एक मुलगा ज्यावेळेस आपल्या प्रकल्पात वाढतो त्यावेळेस त्याच्यावर जवळपास 51,000 रुपये वर्षाचा खर्च वाढतो. खर्च होतो. हम्म. म्हणजे एका मुलाला दिवसभरात जेवणाचे साधारण 100 रुपये खर्च होतात. म्हणजे हम्म. वर्षाचे 36,000 ते होतात आणि एका मुलावर एज्युकेशनसाठी साधारण 15,000 रुपये लागतात. हम्म. तर म्हणजे हे सगळं जे आहे ना, हम्म. त्याच्यामुळे हे सगळं लोकसहभागातनं आपल्याला उभं करायला लागतं. म्हणजे प्रत्येक आमची प्रकल्प आणि लोकांची जबाबदारी खरं तर खूप मोठी आहे. हे सगळं ऐकल्यावर किंवा या क्लिप्स पाहिल्यावर हे जे काही भीषण सत्य आपल्या समोर येतं त्याच्यासाठी आपण अतिशय हिरिरीने पुढे येऊन या लोकांना हातभार लावायला हवाय. हे मला इथे नमूद करावंसं वाटतंय. बरोबर. तर म्हणजे आजपर्यंत म्हणजे 2010ला ही आपली संस्था स्थापन झाली. तर तेव्हापासून आतापर्यंत आपण म्हणजे हे व्यसनाधीनतेकडे वळणारी मुलं असतील किंवा अगदी. ज्यांचं बालपण हिरावून घेतलं गेलेलं आहे. तर याच्यामध्ये जे आपण काम करताना आपण कोणते टप्पे गाठलेत किंवा असं आपल्याला वाटतं की ही उद्दिष्ट आपण साध्य करू शकलो आणि त्याचं आपल्याला थोडंसं सार्थ थोडंसं झाल्यासारखं असं वाटतंय. बेसिक आमचा उद्देश काय आहे की आपल्या
समाजामध्ये कोणाचंही बालपण हिरावलं गेलं नाही पाहिजे. कारण बरोबर. आयुष्याचा सगळ्यात महत्वाचा घटक कुठला जर कधी असेल ना तर तो टप्पा. बालपण आहे. आणि खरंय. जर कधी बालपण जर कधी तुमचं मारलं गेलं ना तर हम्म. तुम्हाला स्वाभाविकपणे गुन्हेगारी जगताकडे तुम्ही सहज जाऊ शकतात. आणि हम्म. मग आपल्या प्रकल्पात सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे तर त्याला बालपण दिलं जातं. म्हणजे छान खाणं, छान कपडे, म्हणजे रंगीबेरंगी कपडे. म्हणून आमच्या संस्थेत युनिफॉर्म फार नसतो. ज्यावेळेस मुलं बाहेर जातात फिरायला त्याच वेळेस युनिफॉर्म असतो. अदरवाईज वेगवेगळ्या रंगाचे कपडे त्यांनी घालावेत. छानपैकी वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ खावेत. म्हणजे हम्म. मुलं डिमांड पण करतात की आज आपण हे करूयात का, ते करूयात का. म्हणजे त्यांचं एका अर्थाने हे घर आहे. हम्म. आणि त्याच्यामुळे त्यांना छान खेळायला मिळणं, बालपण देणं हे सगळ्यात पहिलं उद्दिष्ट आहे. खरंय. दुसरी गोष्ट जे आहे तर ते अं, आपला जो समाज आहे तो जर कधी आत्मनिर्भर बनवायचा असेल तर ह्या मुलांनी दुसऱ्यावर अवलंबून राहिलं पाहिजे असं ठीक नाही ना. तर हो ना. त्यांना बरोबर. पण त्यांच्या पायावर उभं करता आलं पाहिजे आपल्याला. हम्म. तर तो सन्मानाने आयुष्य जगणार आहे. आणि त्याच्यामुळे त्याला सन्मानाने जीवन जगण्याची कला, जीवन जगण्यासाठी आवश्यक असलेलं स्किल हे हम्म. जीवन संवर्धन फाउंडेशन देत असते. आणि त्याच्यामुळे स्वाभाविकपणे या सगळ्या उद्दिष्टांमध्ये जीवन संवर्धन फाउंडेशन एका अर्थाने आज तरी यशस्वी झालेलं आपल्याला दिसतं. हम्म. तर हे खरं. बालपणाचा म्हणजे अनुभव त्यांना देण्यासाठी किंवा शिक्षण, आता तुम्ही सांगितलं तसं त्यांना स्वावलंबनाचे धडे, तर हे सगळं देण्याकरता कोणकोणत्या ऍक्टिव्हिटीज, कोणकोणते उपक्रम जीवन संवर्धन आपल्या गुरुकुलमध्ये राबवत असतं? म्हणजे एका अर्थाने त्याने समाज बघितला पाहिजे, हम्म. आपला देश बघितला पाहिजे. त्याच्यामुळे त्या प्रकारच्या ऍक्टिव्हिटी आम्ही रन करतो. म्हणजे जसं आपण वर्षभरामध्ये दोनदा मातृभूमी परिचय शिबिर असतात आपले. या हम्म. बरं. शिबिरात काय होतं, सत्र वगैरे नसतात. तर या शिबिरात काय असतं की आपल्या मातृभूमीचे वेगवेगळे भाग जे आहेत तर ते मुलांना बघायला घेऊन जातो. जसे हम्म. की आताच 2 दिवस मागच्या महिन्यात 28 आणि 29 तारखेला पुणे जिल्ह्यातले पर्यटन स्थळ बघायला आपली मुलं आलेले होते. सिंहगडावर पण आलेले होते. त्याच्यानंतर शनिवार वाड्यात, त्याच्यानंतर सर्प उद्यान, त्याच्यानंतर लेण्या ज्या आहेत त्या बघायला आलेल्या होत्या. एकविरा देवीचं दर्शन घेतलं. म्हणजे पुणे जिल्हा कसा विविधतेने नटलेला आहे, ऐतिहासिक स्थळं कुठले आहेत, पर्यटन स्थळं कुठले आहेत, तर पुणे जिल्हा 2 दिवसात आम्ही त्यांना दाखवला. हम्म. तसं दरवर्षी दोनदा ह्या मुलांना वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जातो. उद्देश हा आहे की आपल्याकडे मूल जर 10 वर्ष 12 वर्ष राहील तोपर्यंत त्याचा किमान महाराष्ट्र बघून आलेला पाहिजे त्यांनी. बरोबर. त्याच्यामुळे आयुष्याचे वेगवेगळे आनंदाचे क्षण असतात. हम्म. फिरणं हे त्या खाणं जसं आनंदाचा क्षण आहे तसं फिरणं सुद्धा आनंदाचा क्षण आहे. त्याच्यानंतर मुलांना 2 वेळेस वर्षभरामध्ये त्यांच्या आवडीचे चप्पल आणि त्यांच्या आवडीचे कपडे घ्यायला घेऊन जातो आपण. अरे वा. छान. चॉईस त्यांची असते त्यावेळेस. हम्म. म्हणजे हॉटेलमध्ये पण आपण मुलांना ज्यावेळेस नेतो ना हम्म. वर्षभरात एकदा दोनदा आपण मुलांना हॉटेलमध्ये पण घेऊन जातो जेवायला. बर. तर त्यावेळेस त्या दिवशी आपले व्हॉलेंटियर्स आहेत, पूर्ण वेळ आहेत, तर ते बाहेर बसलेले असतात. ते मुलं हम्म. ऑर्डर देतात, ते छान ऑर्डर देऊन खातात वगैरे सगळं. म्हणजे काय की त्यांच्या आवड-निवडी पण आपण जोपासल्या पाहिजेत. म्हणजे बऱ्याच वेळेस काय असतं की अशा प्रकल्पांमध्ये काय होत असतं की हॉटेलमध्ये जाऊन खाणं हे मुश्किल असतं. कारण काय असतं, लोकसहभागातनं चालणारा प्रकल्प असतो. एकाच वेळेस जर कधी मुलं हॉटेलमध्ये गेले तर 30-35 हजार रुपये खर्च होऊन जातात. मग ते हम्म. शक्यतो संस्था टाळत असतात. पण त्याच्यामुळे काय होत असतं की मुलांना आपल्याला जो आनंद द्यायचा आहे, जो समाज ज्या दिशेला जात आहे त्या दिशेला घेऊन जाण्यासाठी त्याच्या आवडी पण आपल्याला जपता आल्या पाहिजेत. बरोबर. म्हणजे तिथे वर्षभरात त्याच्या आवडीचे एकदा जरी चप्पल आपण घेतले तर दुसऱ्यांदा तो जे अवेलेबल आहे ती घालू शकतो. हम्म. दोनदा त्याला नवीन कपडे दिले तर तो समजा तिसऱ्यांदा जुने कपडे पण घालू शकतो. बरोबर. त्याच्यामुळे त्याच्या आवडी जपणं, त्याच्या सगळ्या गोष्टी जपणं आणि त्याला आत्ताचा जो ट्रेंड आहे त्याच्याबरोबर जोडण्याचा आपण त्यांना प्रयत्न करत असतो. छान. आणि मुलांच्या शिक्षणाची, आरोग्याची याची काळजी कशी घेतली जाते? आपल्याकडे प्रत्येक प्रकल्पाला एक एक हॉस्पिटलशी आपण कनेक्ट केलेला आहे. बरं. खरं तर समाजात खूप चांगले लोक आहेत.
हम्म. आणि त्याचा प्रत्यय मग आम्हाला वेळोवेळी येत असतो. म्हणजे टिटवाळ्यात आपला जो प्रकल्प चालतो त्या प्रकल्पातल्या मुलांना कुठल्याही प्रकारचं जर कधी व्याधी निर्माण झाली तर ते ठीक करण्याचं काम महागणपती हॉस्पिटल आहे. हम्म. तर बरं. ते करत असतात. किंवा गव्हर्नमेंटचं हॉस्पिटल पण आहे किंवा दोन डॉक्टर्स पण आहेत की ज्यांना रात्री अपरात्री समजा मुलांना उलट्या झाल्या, लूज मोशन झाले, तर त्यांना फोन केला तर रात्री 2 वाजता जरी फोन केला तरी ते फोन करतात आणि आपल्याकडे त्याची प्राथमिक याची पेटी असते. तर ते त्यांना माहिती असतं. दर महिन्याला 2 महिन्याला ते स्वतः आलेले असतात. ते इन्स्पेक्शन करतात त्या पेटीची आणि औषधं ठेवलेले असतात. मग ते सांगतात की ही गोळी द्या, हे लिक्विड द्या, असं ते सांगतात. त्याप्रमाणे ते केलं जातं आणि योग्य वेळेत डॉक्टरांकडे पण नेलं जातं. त्याच्यानंतर ठाण्यात सुद्धा हिरानंदानी हॉस्पिटल आहे. तर ते हम्म. आम्हाला सगळ्या सेवा ज्या आहेत तर त्या फ्रीमध्ये हे करतात. त्याच्यानंतर सिव्हिल हॉस्पिटल पण आहे, त्याचा पण उपयोग करतो. तिथे पण 2 डॉक्टर आहेत की जे रेग्युलर दर महिन्याला येतात, मुलांची आरोग्याची तपासणी करतात. हम्म. असं सगळं हेल्थ विषयातलं काम चालतं आपलं. हम्म. तर हे सगळं काम सुरू करत आतापर्यंत काय काय काम होतंय, काय काय काम झालं, ह्याबद्दल आपण चर्चा केली. तर येत्या 5 वर्षामध्ये या आपलं जे काम आहे त्याचा विस्तार करण्याचे म्हणजे कोणकोणते टप्पे तुम्ही योजले आहेत? तुमच्या मनामध्ये काय आहे की हा हा विस्तार या गोष्टींचा झाला पाहिजे? आपल्याला 12 वर्ष पूर्ण झाल्यानंतर आम्ही असं ठरवलं की एक तप पूर्ण झालेलं आहे. एका अर्थाने साधना आहे, सामाजिक कामाची पण साधना असते. हो बरोबर. हो. तर साधारणतः 12 वर्ष ज्यावेळेस आम्हाला पूर्ण झाले त्यावेळेस आम्ही 2 दिवसांची विचार बैठक घेतली होती सगळ्या कार्यकर्त्यांची. हम्म. आणि त्यावेळेस आम्ही असं ठरवलं की एका अर्थाने 12 वर्षाचा आपला चांगला एक्सपिरियन्स राहिलेला आहे. मुलांबरोबर काम कसं करायचं, कारण सुरुवातीचे 4-5 वर्ष आपले असे असतात ना, हम्म. मुलं मुलांचा मूड कसा बदलतो तेच आपल्याला कळत नाही. बऱ्याच वेळेस चाचपडत असतो. व्यवस्था बरोबर. व्यवस्था लावण्यातच आपलं एनर्जी संपून जाते. बऱ्याच वेळेस म्हणजे आपण त्याच्यात ट्रेंड नसतो ना आणि हम्म. बरोबर. त्याच्यामुळे बऱ्याच वेळेस प्रॉब्लेम क्रिएट होत असतात हम्म. आणि पॅनिक सिच्युएशन निर्माण होत असते. पण 12 वर्षात आपण ट्रेंड झालो तर आपण एक लक्ष ठेवून काम केलं पाहिजे असं आम्ही ठरवलं. त्याच्यात हम्म. पहिलं लक्ष काय आहे, की मुलगा रस्त्यावरच नाही राहायला पाहिजे याच्यावर आपण काम केलं पाहिजे. हम्म. कारण की मुलं रस्त्यावर राहणं हे काही सभ्य समाजाचं लक्षण नाही. आणि बरोबर. त्याच्यामुळे सगळ्यात लाजिरवाणी गोष्ट काय आहे, की म्हणजे आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ह्या मुलांना आपण फक्त 2च ऑप्शन देऊ शकलेलो आहेत. एक तर भीक मागणं नाही तर चोरी करणं. तर एका अर्थाने ती लाजिरवाणी गोष्ट आहे. आणि बरोबर. त्याच्यामुळे पहिलं काम काय असलं पाहिजे, तर मूल रस्त्यावरच राहणार नाही याच्यावर पहिलं काम केलं पाहिजे. हम्म. म्हणून मग आमची एक टीम त्याच्यावर काम करते. हम्म. आता या टीमचं लक्ष काय आहे, की रस्त्यावर मूल नाही राहण्यासाठी एक मॉडेल डेव्हलप केलं पाहिजे. तर ते मॉडेल आपल्या व्हॉलेंटियर्सने खूप छान डेव्हलप केलेलं आहे. कुठल्याही महानगरपालिकेने आपल्याबरोबर जर कधी टायअप केलं तर 5 वर्षात ती महानगरपालिका आपण भिक्षकरी मुक्त करू शकतो. पण अरे त्याच्यासाठी राजकीय इच्छाशक्तीची खूप गरज आहे. बरोबर. शासकीय इच्छाशक्तीची गरज आहे जी आपल्या हातात नाहीये. हम्म. त्याच्यामुळे ती आपल्या आवाक्याच्या बाहेरची गोष्ट आहे. त्याच्यावर काम चालू आहे. काही महानगरपालिकांबरोबर आपण अप्रोच झालेलो आहे. त्याच्यातनं पॉझिटिव्ह अजून काही आलेलं नाही, पण येईल. आपण पॉझिटिव्ह थिंकिंग करणारी लोक आहोत. हम्म. त्याच्यामुळे ते एक दिवस येईल आणि आपला काम सुरू होईल. पण जोपर्यंत ते होत नाही, तोपर्यंत आपण काय करू शकतो? आपली पण क्षमता वाढवली पाहिजे. म्हणजे मुंबईत जर कधी 1.25 ते 1.5 लाख मुलं राहतात, तर आपण आज 171 मुलांना फक्त शिकवतोय. हम्म. बरोबर. म्हणजे हे एकदम तर व्यस्त प्रमाण आहे. म्हणजे हम्म. आपल्या दृष्टीने आपण खूप मुलांना शिकवतोय. समाजाच्या दृष्टीने खूप मुलांना शिकवतोय. पण ते सागरातल्या एका बिंदू सारखंच आहे ना. हो. तर बरोबर आहे. ते खूप मोठं नाहीये आणि म्हणून मग आपण आपली क्षमता वाढवली पाहिजे. क्षमता काय वाढवली पाहिजे? तर आम्ही त्यावेळेस असं ठरवलं, की आपण किमान 1% मुलांना, बेघर मुलांच्या 1% मुलांना शिकवण्याचं इन्फ्रास्ट्रक्चर आपण डेव्हलप केलं पाहिजे. म्हणजे हम्म. बरोबर. 1.5 लाख मुलं जर कधी आहेत, तर हम्म. त्याच्या साधारणतः 1% म्हणजे 1500 मुलांना शिकवण्याचं इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याला डेव्हलप करायचं आहे, असं आम्ही ठरवलं. आता बरोबर. 1500 मुलांना आपण एकत्र शिकवू शकत नाही. हम्म. म्हणून मग मुंबईच्या आजूबाजूला साधारणतः 500-500 मुलांचे 3 सेंटर डेव्हलप करायचे असं आम्ही हो. ठरवलेलं आहे.
हम्म, आणि हम्म, मग त्याच्या सावर आपण काम सुरू केलं गेल्या 4 वर्षांपासून. आणि हम्म, 2 वर्षांपूर्वी आपण आपले कार्यकर्ते आहेत, शरद म्हात्रे म्हणून हम्म, बदलापूरचे. त्यांना आम्ही प्रस्ताव ठेवला की बदलापूरला आपल्याला 500 मुलांचं सेंटर उभं करायचं आहे. तर हम्म. त्यांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला आणि साधारणतः 2.5 एकर जागा आपल्याला संस्थेला त्यांनी डोनेट केली. आता अरे वा. तिथे साधारणतः 35,000 स्क्वेअर फूटचा छात्रावास आणि 24,500 स्क्वेअर फीटची शाळा आणि 52,000 स्क्वेअर फीटचं मैदान, बर. स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स असं आपण डेव्हलप करायला घेतलेलं आहे. हम्म. पुढच्या काळात अजून एक 500 मुलींचं सेंटर टिटवाळ्याला आपल्याला उभं करायचं आहे. आणि मुंबईच्या नवी मुंबई किंवा वेस्टर्न लाईनला अजून एक सेंटर आपलं आपण डेव्हलप करणार आहोत. म्हणजे विशेष लक्ष पण ठेवून आपण काम करतोय. आणि मुलंच राहणार नाही रस्त्यावर हम्म. याच्यासाठी पण आपलं काम सध्या प्रयत्न. चालू आहे. या दोन्ही आघाड्यांवर जीवन संवर्धनचं काम अत्यंत चांगल्या प्रकारे चालू आहे. छान. खरंच आहे. दोन्ही पातळ्यांवर जीवन संवर्धनचं काम खूप चांगल्या प्रकारे चालू आहे. म्हणतात ना, जे का रंजले गांजले ज्याची म्हणे तो आपुले, या उक्तीचा अनुभव आपण आत्ता घेतोय. म्हणजे अंधारात अतिशय वाईट अवस्थेत किंवा बेघर अशी मुलं, ज्यांना घर ही संकल्पनाच माहिती नाही, अशांना घर देणारी, म्हणजे घर नसलेल्यांच्या पुढे फक्त अंधार आणि अगदी अशी निसरडी वाट, की जी तुम्हाला चोऱ्या माऱ्या करणं, ड्रग्ज वगैरे सारख्या याच्यामध्ये दलदलीत नेऊन टाकणारी ती वाट न त्यांनी चोखाळू नये म्हणून यांनी त्यांना स्वतःचं घर दिलं, मायेची ऊब दिली आणि मग त्यांच्या पुढे असंख्य चांगल्या वाटा निर्माण केल्या, ठेवल्या गेल्या आणि त्याच्यात अशी मुलं वाढतायत. अजूनही त्यांचे मोठे मोठे प्रकल्प आहेत. ते म्हणतात तसं की इतकी जास्त तशी मुलं आहेत किंवा तशी परिस्थिती आहे, त्यामध्ये आपण जे काही 200 मुलांचं करतोय ते अक्षरशः सागरातल्या बिंदूसारखं काम आहे. तरी सुद्धा ते काम करायला ते जे धडपड करतायत ते अक्षरशः वाखाणण्यासारखी आहे. आपण सगळ्यांनीच त्यांच्या मागे अगदी ठामपणे उभं राहिलं पाहिजे, त्यांच्या अडीअडचणी समजून घेतल्या पाहिजे आणि आपले हात त्यांना त्या कामाच्या मदतीसाठी पुढे केले पाहिजेत, असं अगदी मला मनापासून वाटतंय. तुला काय विचारायचंय? अ, हे जे आपण आता कार्यविस्ताराचे आपल्या ध्येय ठेवलेलं आहे, मग ते करताना म्हणजे काम तर तुम्ही करत आहात, पण समाज म्हणून आपली पण काहीतरी, आमची सर्वांची एक काहीतरी भूमिका आहे. तर ती भूमिका म्हणजे आम्ही कोणत्या प्रकारे मदत या कार्याला करू शकतो. खरं तर अनेक प्रकारची मदत आपण करू शकतो. खरं तर हम्म, प्रत्येक जणांनी पैसेच दिले पाहिजे असं काही कंपल्शन नाहीये. अ, म्हणजे आपल्याकडे जे अवेलेबल आहे ना, ते हम्म, आपण जर कधी दिलं तर अधिक चांगलं असतं. म्हणजे जसं आपले 150 व्हॉलेंटियर्स काम करतात. आता हम्म, हे बरोबर. सगळे व्हॉलेंटियर्स जे आहेत ना, तर ते नोकरी करणार आहेत. तर ते कधीतरी अर्धा तास देतात, कधीतरी 15 मिनिटं देतात आठवड्यातले, कधीतरी दिलं नाही जात. पण त्यांची एक साधन आहे. त्यांच्या डोक्यात पक्का आहे की आपल्याला मुलांना प्रकल्पापर्यंत न्यायचंय. म्हणजे बरोबर. त्याने वर्ष दीड वर्षात एक जरी मुलाला आपल्या प्रकल्पापर्यंत आणलं तरी सुद्धा त्याने त्या मुलाचं आयुष्य एकदम ब्राईट केलेलं आहे. एका भरपूर. अर्थाने त्याला माणूस म्हणून उभा करण्याचं काम त्याने केलेलं आहे. ती साधन आहे. अशा प्रकारचं काम तुम्ही करू शकतात. त्याच्यानंतर तुम्ही व्हॉलेंटियर्स म्हणून काम करू शकता. तसं तुम्ही रिटायर असाल, तर हम्म, ह्या मुलांबरोबर काम करू शकतात. म्हणजे आता 2-3 उदाहरणं तुम्हाला द्यायला हरकत नाही. एक अंजली आधवडे म्हणून आहेत, पुण्याच्याच आहेत. हम्म, तर हम्म, त्या सैनिकी स्कूलमध्ये अधीक्षिका होत्या. हम्म, हम्म, तर रिटायर झाल्यानंतर त्या आपलं काम बघितलं आणि त्यांनी म्हटलं, की आता त्यांना पण मुलं आहे, नातू आहे, सगळं आहे. तर ते पण रिटायर झाल्यानंतर खरं तर नातवाबरोबर रमल्या असत्या. हम्म, पण त्यांनी ठरवलं, की आपण या कामाबरोबर जोडले जाऊ. आणि आज त्या ठाण्याच्या प्रकल्पात आई म्हणून आहेत. खरं तर हम्म, आई म्हणून का आहेत? कारण की मुलींचे रुसवे-फुगवे असतात. त्यां बरोबर. कसं असतं, अधीक्षक जे असतात किंवा स्वयंपाकी असतात, त्यांचं एक रुटीन असतं. म्हणजे हम्म. स्वयंपाकी काय करणार, 8 वाजता नाश्ता द्यायचा आहे. ते सकाळी 6:30 वाजता उठलेत, की कांदे कापा, हे करा. मुली काय करतायत याच्याशी त्यांना काही घेणं-देणं नसते. येणार आहे. अधीक्षिका काय करते, की "अरे लवकर, लवकर अंघोळ करा, 8 वाजता बस येईल, तुम्ही तयारी करा." ती तिच्या तिच्या ह्याच्यात असते. पण हम्म, जबाबदारी नाही
पण मुलगी जर कधी एखाद मुलगी कोणाशी बोलत नसेल, ऍक्टिव्ह नसेल, काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल, मुलींमध्ये पण भांडण होतात, तिला पण हं, राग येतो किंवा कधीतरी आईची आठवण येते, वडिलांची आठवण येते, बरेच ऍस्पेक्ट असतात. तर बरं. त्याच्याशी आपुलकीने बोलणारं कोणीतरी लागतं. हं, हं. तर मग आई काय करतात, त्या मुलीशी छान गप्पा मारतात, तिची काही तब्येत बिघडली का विचारपूस करतात. कारण की आईंकडे तशी जबाबदारी आहे, आई ही आईच आहे तिथे, हं, तिच्याकडे जबाबदारी नाही. पण सगळ्या गोष्टींकडे त्यांचं लक्ष असतं. मुली शाळेत गेल्यात का, कुठली मुलगी आज आजारी आहे, तिला कुठे नेलं पाहिजे, त्या सगळ्या व्यवस्थित करतात. हं. खरं तर म्हटलं तर हा एका अर्थाने थँक्सलेस जॉब आहे त्यांचा, बरं. बरोबर. बरोबर. तरी कारण खूप की महत्वाचं आहे. म्हणजे हा तुम्ही पण त्यांची भावना जपता, त्यांना बरोबर. समजून घेता. म्हणजे तुमच्या हा रोजच्या रुटीनच्या पलीकडे जाऊन तुम्हाला थोडंसं ते समजावून घ्यावं लागतं या सगळ्या, बरोबर. की काय तर त्या प्रॉब्लेम आहे काय, त्या आणि तिथे काम, हा, तर आणि तो त्या तिथे सोडवायचा जसं, प्रयत्न. हा बरोबर. हा, त्या तिथे जसं काम करतात तसं टिटवाळ्याला अभ्यंकर काका आहेत, ते हम्म. पण रिटायर झाल्यानंतर आलेत. आज पण तशाच प्रकारचं जो म्हणजे काम ते ते तिथे करतात. मुलांशी गप्पा मारणं, छान झाडाखाली एखाद मुलगा गप्प बसलेला असते त्याच्याशी जाऊन गप्पा मारणं. एखाद्या मुलाला काही वाचता लिहिताच येत नसेल तर त्याला स्पेशल अटेंडंट पाहिजे, की हम्म. त्यावेळी ये तू, मी तुला शिकवतो. एक हम्म. ते 10 आज आपण शिकूयात. तर हे सहज त्यांनी शिकवलं तर आपुलकीने शिकवल्यानंतर ते शिकतात. म्हणजे हम्म. एका अर्थाने अशा प्रकारचं काम तुम्ही करू शकतात. बरोबर. तुमच्याकडे पैसे असतील तर पैसे देऊ शकतात, किंवा तुम्ही असं ठरवू शकतात की बा आपण जॉब करतोय पण आपण एका मुलाचा खर्च तरी आपण समाजाकडून गोळा करून संस्थेला देऊ शकतो, जेणेकरून त्या मुलाचं व्यवस्थित पालन पोषण होऊ शकते. अशा प्रकारचं सगळ्या प्रकारचं काम आपण व्हॉलेंटियर म्हणून करू शकतो. आता आपण सगळे लोक सामान्य लोक आहोत. तर हम्म. बरोबर. आपण काय करोडोनी लगेच पैसे देऊ शकणार नाहीत. मग काय केलं आपण, की आता आपल्याला बदलापूरला जो प्रकल्प उभा करतोय, तर त्याला हम्म. करोडोमध्ये पैसे लागणार आहेत. पण आम्ही काय विचार केला, की सामान्यातल्या सामान्य माणसाला आपल्याला या प्रकल्पाबरोबर जोडायचं असेल, तर त्या सामान्य माणसाला किंवा आपल्या मुलांच्या पालकाला पण वाटलं पाहिजे, की या प्रकल्प उभं करायला आपण मदत केली पाहिजे. म्हणून आम्ही अभियान सुरू केलं. त्या अभियानाचं नाव आहे एक वीट बेघरांसाठी. बर. विटेची किंमत काय आहे तर ₹1000 आहे. हम्म. हम्म. तर तुम्ही एक वीट द्या, म्हणजे तुमचं योगदान या मुलांच्या जडणघडणीमध्ये आहे. या हम्म. सगळे जी बिल्डिंग बनणार आहे, तर ती अर्थाने ह्या सगळ्या लोकांच्या मायेची ऊब असणार आहे. या मुलांचं भविष्य घडणार आहे. हम्म. त्याच्यामुळे मग कोणी एक वीट देईल, कोणी 10 देईल, कोणी 100 देईल, ज्याची जेवढी क्षमता असेल. पण माझा या मुलांना घडवण्यामध्ये हात आहे, असं त्या अभियानाचं नाव आहे. आणि त्याच्यामुळे याच्यात पण आपण मदत करू शकतात. हे अभियान चालवण्यासाठी तुम्ही मदत करू शकतात. बरोबर. मुलांना शिकवण्यासाठी मदत करू शकतात. अशा वेगवेगळ्या गोष्टी आहेत, की ज्याच्यामुळे तुम्ही छानपैकी आता खरं तर आमची जीवन संवर्धनची फाउंडेशनची जी टीम आहे, तर हम्म. ती तसं लिटरेचर खूप लिहू शकत नाही. म्हणजे हम्म. बर. तुम्हाला सांगायला म्हणजे हरकत नाही. म्हणजे 3 ते 4 बरोबर आहे. वर्ष हो. आमचं ब्रोशर पण नव्हतं. कारण की बरोबर. हम्म. आमच्यामध्ये कोण असा लिहिणाराच नव्हता. हम्म. आणि मग जसे लोक आले तसे ते आमचे ब्रोशर तयार करायला लागले, ते लिहायला लागले. तर असं लिटरेचर लिहिणं हे पण एक काम आहे. तर ती तुमची स्ट्रेंथ असेल तर ते तुम्ही करू शकतात. जीवन संवर्धन फाउंडेशन एका अर्थाने मुवमेंट आहे. हम्म. कुठलंही मूल रस्त्यावर राहू नये हे मुख्य त्याचं गणित आहे. आणि मग या मुलांबद्दलचा अवेअरनेस, म्हणजे मी जोपर्यंत मुंबईत आलो नव्हतो तोपर्यंत मला बेघर मुलं दिसले नाहीत. पण मी हम्म. ज्यावेळेस मुंबईत नोकरीला आलो त्यावेळेस दिसलं की अरे हे तर मुलं म्हणजे समाजामध्ये एका अर्थाने हे आज बोज आहेत. आणि हम्म. यांच्याकडे 2च ऑप्शन आहेत, ही आपल्या समाजासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे. हम्म. आणि मग या मुलांबद्दलचा अवेअरनेस 16 वर्षापूर्वी मी ज्यावेळेस नेटवर बेघर मुलं टाकले तर कुठल्याही प्रकारचं माहिती आली नाही. हे हम्म. दुर्दैव आहे. मग मी ते अभ्यासायला सुरुवात केली, मुलांबरोबर बोलायला सुरुवात केली. तर बेघर मुलांबद्दलचे आर्टिकल लिहिणं, हम्म. त्याच्याबद्दल समाजामध्ये जागृती. जागरूकता निर्माण करणं, अशा अनेक प्रकारची कामं आज स्वयंसेवक म्हणून आपण करू शकतो. आणि आपली कुठलीही स्ट्रेंथ असेल ना, त्याचा वापर संस्थेच्या कामात होऊ शकतो. फक्त काम करण्याची इच्छा दाखवली तर त्याच्यावर आपल्याला काम करता येऊ शकतं. बरोबर आहे. म्हणजे आमची ही जबाबदारी आहे की जशी काही
प्रेक्षणीय स्थळं असतात, हॉटेलमध्ये वगैरे आपण जातो, तसंच हा आपल्या समाजाचा एक भाग अतिशय महत्त्वाचा, जिथे अशी कामं चालली आहेत जीवन संवर्धन सारखी, तिथे जाऊन भेट देणं, आपले दोन हाताची त्यांना काहीतरी मदत करणं, तुमचा वेळ देणं, तुमचं जे काही स्किल असेल ते तुम्ही त्यांच्यासाठी वापरणं, इत्यादी प्रकारे आपण याच्यामध्ये सहभाग घेऊ शकतो. आणि आणि तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो. म्हणजे हं, सुखायांनी आम्हाला 3-4 वर्षांपासून खूप चांगली मदत केलेली आहे. हं, सुखाने आमच्यासाठी मधुरा दातार यांचे 2 चॅरिटी शो केलेले होते. बरं. तर त्या आलेल्या पैशातनं आम्हाला खूप फायदा झाला. खरं हं, तर म्हणजे सुखायन खूप मदत करत असते. अगदी करोना काळात सुद्धा संकर्षण कराळे यांना विनंती करून त्यांचा एक आव्हान लोकांना पाठवलं आणि हं. त्याच्यामुळे संस्थेला फायदा झाला. म्हणजे आपण कुठेही जर कधी असू तर संस्थेला मदत करू शकतो, फक्त इच्छाशक्ती असली पाहिजे. बरोबर, बरोबर. आपल्या जबाबदारीची जाणीव पण आपल्याला व्हायला पाहिजे, की अशा प्रकारच्या बरोबर. कामामध्ये आपला सहभाग हवाच आहे. त्याच्यामुळे होणारं जे काही समाजाचं हे आहे, काय विकास आहे, तो फार महत्त्वाचा आहे आणि आपली ती जबाबदारी आहे. बरोबर. तर माझ्याकडे एक आपण हे पाहू शकता स्क्रीनवर की आपण कोणकोणत्या प्रकारे मदत या ठिकाणी करू शकतो. तर इथं दिलेलं आहे की मुलांचा महिन्याचा वेगवेगळा शैक्षणिक खर्च असेल, हं, जेवणाचा खर्च असेल, हं. शिवाय वार्षिक खर्च. तर अशा प्रकारे आपण मदत गुरुकुल. या ठिकाणी गुरुकुलला करू शकतो. बरोबर. एकदा सगळ्यांनी या तक्त्यावर नजर घालावी, म्हणजे तुम्हाला किंवा त्याचा स्क्रीनशॉट पण तुम्हाला काढता येईल आणि त्या दृष्टीने प्रयत्न करावेत जरूर. तर आपण आता सदाशिवराव सरांच्या सोबत बोलताना आपल्याला या विषयाचं किती महत्त्व आहे आणि समाजाच्या दृष्टीनं हा दुर्लक्षित राहिलेला परंतु तरीही जो अतिशय महत्त्वाचा विषय आहे म्हणजे मॅटर्स दॅट दॅट ॲक्च्युली मॅटर. मॅटर्स. तर अशा प्रकारेच्या विषयाकडे आपण आज थोडंसं लक्ष दिलं. ते म्हणतात ना, जिथं बदलाची गरज असते तिथं कार्याची ज्वाला प्रज्वलित करणारे हात असतात. तर तसेच हात सदाशिव चव्हाण सर आणि त्यांच्या टीमनं जीवन संवर्धन या नावानं ते काम करत आहेत. जिथं बेघर आणि फलाटावरचं असं उपेक्षित जीवन जगणाऱ्या या मुलांना व्यसनाधीनतेपासून थोडंसं वाचवून त्याच्यापासून दूर राहून ते संस्कारक्षम कसे होतील, शिक्षणाच्या प्रवाहामध्ये ते कसे ओढले जातील आणि त्यातून त्यांचं स्वावलंबी आणि उज्ज्वल भविष्य कसं घडेल बरोबर. याचा प्रयत्न आणि जीवन संवर्धन पर्यायाने आपल्या देशाचं पण. आणि पर्यायानं आपल्या देशाचंही भविष्य कसं उज्ज्वल होईल आणि हे म्हणजे जीवन संवर्धन या नावाला साजेसं असं काम ते करत आहेत. त्यासोबत आपण पाहिलं की त्यांनी नवी मुंबई आणि बदलापूर या ठिकाणी आता जे त्यांचं एक्सपान्शनचं काम त्यांना करायचं आहे. त्याच्यासाठी आपल्या सर्वांच्या मदतीची, आर्थिक मदतीची तर गरज आहेच. शिवाय आता आपण पाहिलं की स्वयंसेवक म्हणून आपण काम करू शकतो. त्यासोबत आपण म्हणजे त्यांना शिक्षणाच्यासाठी आरोग्याची सुविधा देऊन त्यासोबत जर आपण चांगलं लिहिणार असू तर लिहून किंवा सोशल मीडियाद्वारे जास्तीत जास्त लोकांपर्यंत संस्थेचं काम पोहोचवून आपण त्यांना मदत म्हणण्यापेक्षा हे जे काम करतायत त्यांचे हात थोडेसे आपण बळकट बळकट करू. करू शकतो. बरोबर. तर ही जी मोमेंट आहे एक वीट बेघरासाठी आणि अ, हे कार्य आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायला हवं. एक समाजाचे भाग म्हणून आपल्या सर्वांची ती एक नैतिक जबाबदारी आहे. जबाबदारी बनते आणि एवढंच मी या ठिकाणी म्हणतो. आणि सदाशिव सर तुम्ही या महत्त्वाच्या विषयाकडे आम्हा सर्वांचं लक्ष वेधलं त्याबद्दल तुमचे धन्यवाद. आणि दर्शकांच्या वतीनं मी हेही सांगतो की नक्कीच दर्शक आपल्याला आर्थिक मदत असतील शिवाय स्वयंसेवक म्हणून किंवा त्यांच्याकडे जे पण देण्यासाठी किंवा आपले हात मजबूत करण्यासाठी अवेलेबल असेल ते नक्कीच मोठ्या मनानं या कामामध्ये सहभाग दर्शवतील अशी मी ग्वाही देतो. परत एकदा तुमच्या सगळ्या टीमचं सुखायन तर्फे आणि मॅटर दॅट मॅटर्स तर्फे मनपूर्वक अभिनंदन. नमस्कार. धन्यवाद.
आम्हाला बोलवणं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. येस, धन्यवाद सर.